नमस्कार. आज नवरात्री उत्सवाचा 7वा दिवस. गेली 6 दिवस आम्ही सलग कविता सादर करतोय. आजही मी 2 कविता सादर करणार आहे. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री असण्याचा अर्थ. कवयित्री आसावरी काकडे. स्त्री असण्याचा अर्थ. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व. कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. निभवायला हवं प्रत्येकानंच आपापल्या परीनं स्त्रीत्व. निभवायला हवं प्रत्येकानंच आपापल्या परीनं स्त्रीत्व. स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही. स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं. स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही. स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं, जगवणं. अखंड तेवती ठेवणं जिजीविषा. टिकून राहणं तुफानी वादळातही. अखंड तेवती ठेवणं जिजीविषा. टिकून राहणं तुफानी वादळातही. स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश. रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता. सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं. स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश. रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता. सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम, तितिक्षा. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम, तितिक्षा. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण. जशी स्त्री निभावते सहज पुरुषपण. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण. जशी स्त्री निभावते सहज पुरुषपण. सहज पुरुषपण. आता मी जी दुसरी कविता सादर करते ती अनुवादित कविता आहे. मूळ संस्कृत भाषेतील या कवितेच्या कवयित्री आहेत डॉक्टर पुष्पा दीक्षित. मराठीमध्ये अनुवाद केलाय सतीश सोळांपूरकर यांनी. कवितेचं शीर्षक आहे ते लोक कोण असतात. या अमर्याद विश्वामध्ये भगवान शंकराची शांभवी शक्ती तांडव करत असते. या अमर्याद विश्वामध्ये भगवान शंकराची शांभवी शक्ती तांडव करत असते. जे कोणी धर्माचे नियम मोडत असतात किंवा नैतिकतेची पायमल्ली करत असतात त्यांना अमानुषपणे शासन करत असते. जे कोणी धर्माचे नियम मोडत असतात किंवा नैतिकतेची पायमल्ली करत असतात त्यांना अमानुषपणे शासन करत असते. तरीही असे काही क्रूर आणि दुष्ट लोक असतात जे या शिवाच्या शांभवी शक्तीला जुमानत नाहीत. असे काही क्रूर आणि दुष्ट लोक असतात जे या शिवाच्या शांभवी शक्तीला जुमानत नाहीत. ते लोक कोण असतात. जेव्हा सैन्यातील शूर जवान लढता लढता रक्ताच्या थारोळ्यात सीमेवर कोसळत असतात अशा वेळी सुद्धा काही लोक जल्लोष करत असतात. संगीताच्या तालावर मदहोश नाचत असतात. जेव्हा सैन्यातील शूर जवान लढता लढता रक्ताच्या थारोळ्यात सीमेवर कोसळत असतात अशा वेळी सुद्धा काही लोक जल्लोष करत असतात. संगीताच्या तालावर मदहोश
निर्दोष नाचत असतात ते लोक कोण असतात? ज्या लोकांमध्ये विद्वत्तेचा अंशही नसतो, शहाणपणाची एक ओळही जे उच्चारू शकत नाहीत आणि तरीही तत्ववेत्यांच्या सभेमध्ये ज्यांना वरचे स्थान हवे असे वाटते, ज्या लोकांमध्ये विद्वत्तेचा अंशही नसतो, शहाणपणाची एक ओळही जे उच्चारू शकत नाहीत आणि तरीही तत्ववेत्यांच्या सभेमध्ये ज्यांना वरचे स्थान हवे असे वाटते, ते लोक कोण असतात? अशा कविता ज्यांना काही अर्थ नसतो, गुणवत्ता नसते, नियम नसतात शुद्धतेचे किंवा आस्वाद नसतो भाषेचा, असे काही लोक स्वतःच्याच कवितेची सतत स्तुती करत असतात. अशा कविता ज्यांना काही अर्थ नसतो, गुणवत्ता नसते, नियम नसतात शुद्धतेचे किंवा आस्वाद नसतो भाषेचा, असे काही लोक स्वतःच्याच कवितेची सतत स्तुती करत असतात. ते लोक कोण असतात? बुद्धिमान आणि तज्ञ लोकांच्या वाट्याला कोणताही पुरस्कार किंवा सन्मान येत नाही, पण ज्यांना रचनेची ABCD ही माहीत नसते त्यांचे कौतुक होत राहते सतत. पुरस्कार आणि मान सन्मानाचे हे धनी होतात. बुद्धिमान आणि तज्ञ लोकांच्या वाट्याला कोणताही पुरस्कार किंवा सन्मान येत नाही, पण ज्यांना रचनेची ABCD ही माहीत नसते त्यांचे कौतुक होत राहते सतत. पुरस्कार आणि मान सन्मानाचे हे धनी होतात. ते लोक कोण असतात? जे निर्भय असतात, बाणेदार असतात, भिडतात कोणत्याही शत्रूशी समोरासमोर. देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असते. जे निर्भय असतात, बाणेदार असतात, भिडतात कोणत्याही शत्रूशी समोरासमोर. देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असते. ते लोक कोण असतात? एका बाजूला अमर्याद संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला अधर्म, तरीही काही लोक सत्याचा कठोर मार्ग कधीही सोडत नाहीत. एका बाजूला अमर्याद संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला अधर्म, तरीही काही लोक सत्याचा कठोर मार्ग कधीही सोडत नाहीत. ते लोक कोण असतात? कधी कधी मित्र शत्रू सारखा वागत राहतो आणि कधी कधी शत्रू मित्रासारखा भासत राहतो. ही तर परमेश्वराची लीला. पण अशा परिस्थितीच्याही जे मोहात पडत नाहीत. कधी कधी मित्र शत्रू सारखा वागत राहतो आणि कधी कधी शत्रू मित्रासारखा भासत राहतो. ही तर परमेश्वराची लीला. पण अशा परिस्थितीच्याही जे मोहात पडत नाहीत. ते लोक कोण असतात? प्रिये, हे सगळे शब्द माझी छाती फोडून बाहेर पडत आहेत. प्रिये, हे सगळे शब्द माझी छाती फोडून बाहेर पडत आहेत. माझा हा आक्रोश ऐकूनही कोणाला काहीही वाटत नाही, दुःख होत नाही. माझा हा आक्रोश ऐकूनही कोणाला काहीही वाटत नाही, दुःख होत नाही. ते लोक कोण असतात? ते लोक कोण असतात?